पक्ष्यांना मुक्त संचारमध्ये फिरण्यासाठी सर्वात काही गरजेचे असेल तर ती असते सावली. कारण पक्षी जेवढे हवेशीर फिरतील तेवढंच त्यांचे आरोग्य सुद्धा चांगले राहील. मित्रांनो, झाडे तर आपण खूप लावलीत, पण लगेच तर ती सावली नाही देऊ शकणार. म्हणून शेडच्या समोरच्या बाजूला आपण अशा झोपड्या बनवून घेतल्या. ह्या झोपड्या आपले बरेच उद्देश पूर्ण करतील. जसे की खाद्याचे आणि पाण्याचे भांडे आपण ह्यात लावणार आहोत. पावसाळ्यामध्ये पक्ष्यांना शेडमध्ये पळण्याची गरज नाही. कन्स्ट्रक्शन कसे आहे चला सांगतो. मित्रांनो, मधली उंची आहे 7 फूट, कारण यात काम करायला मोकळे. आणि कडाची 5 फूट. हिची लांबी आहे 110 फूट पूर्ण थेट पर्यंत, आणि रुंदी 8 फूट एवढी. यात पाहिजे तसे खाद्याचे आणि पाण्याचे भांडे आपण ठेवू. झोपडीमध्ये आणि शेडमध्ये आपण अंतर ठेवू शकत होतो, पण ठेवले नाही. त्याचे कारण ऊन. शेडमधून पक्षी निघताना त्याला ऊन लागले तर शक्यता आहे तो बाहेर येणारच नाही. म्हणून हे स्ट्रक्चर आपण शेडला डायरेक्ट अटॅच ठेवले. त्यानंतर नवी ताडपत्री घेताना ती आपण पांढऱ्या रंगाची घेतली, कारण सूर्यकिरणे रिफ्लेक्ट होऊन जावेत. भविष्यामध्ये यावर पण सिमेंटचे पत्रे टाकणार आहोत. अशा पद्धतीच्या 4 झोपड्या आपण शेड समोर उभारणार आहोत.